नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पेरूविषयी सर्व माहिती, पेरू लागवड ते फळ विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध बळीराजा कृषी फार्म शिरापूर. शेतकरी मित्रांनो, ही आपण बघत असतात ती सदाबहार पेरूची आपण रोपे लागवड केलेली आहे आणि ही रोपे लागवड केल्यानंतर आपण ही सदाबहार असल्यामुळे आपण 12ही महिने आपल्या या झाडांना आपल्याला पेरू हे दिसून येत असतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण या झाडांची खरड छाटणी ही केली होती, परंतु पुन्हा एकदा आपल्याला याला चांगल्या अशा प्रकारे फुटवे झालेले आहे आणि कळी देखील निघत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सदाबहार पेरू म्हणजे वर्षभर सदाबहार उत्पन्न देणारा हा वाण असणार आहे. बोन्साई पद्धतीने आपण हा वाण विकसित केलेला आहे. जपान टेक्नॉलॉजीनुसार आपण याच्यावर प्रक्रिया करत असतो. फळांचा आकार सरासरी 200 ते 1 किलोग्रॅमपर्यंत असतो. अतिघनदाट लागवड केलेली आपण बघत आहात. 6 बाय 2 फुटावरती याची आपण लागवड केलेली आहे. या झाडांची अतिघनदाट लागवड केल्यास आपल्याला एकरी 36 ते 70 टन माल आपल्याला एकरी हा निघत असतो. मशागत खर्च देखील कमी येतो. तुम्ही बघू शकता, अगदी 6 बाय 2 फुटावरती आपण लागवड केल्यामुळे आपल्याला गवत जे असते ते भरपूर प्रमाणात कमी झालेले आहे. सेंद्रिय पद्धतीने आपण ही लागवड आणि याच्यावर प्रक्रिया करत असतो. काढणीपर्यंत योग्य ते मार्गदर्शन करत असतो. प्रत्यक्ष प्लॉट बघण्याची सुविधा देखील आपण उपलब्ध करून दिलेली आहे. मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापनासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. पहिल्या वर्षी आंतरपिके आपण यामध्ये लागवड केल्यानंतर घेऊ शकता. सदाबहार पेरूचे योग्य ते व्यवस्थापन केल्यास आपल्याला 8 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते. लागवडीनंतर आपण 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला याला भार धरत असतो आणि तो भार धरल्यानंतर 6 ते 8 महिन्यात आपण याचे उत्पन्न हे घेत असतो. एका वर्षाच्या आतमध्ये येणारे हे वाहन असणार आहे सदाबहार पेरू, जो की 12ही महिने आपल्याला फळ देणारा हे झाड असणार आहे. आपण याची लागवड 12 बाय 2 फुटावर देखील करू शकता. यामध्ये आपण 12 बाय 2 फुटावरती आपल्याला एकरी 1815 झाडे बसणार आहेत आणि त्यानंतर 9 बाय 2 फुटावर केल्यानंतर आपल्याला एकरी 2420 झाडे बसणार आहेत. जसे की 7.5 बाय 2 वरती केले तर एकरी 2904 झाडे ही आपल्याला लागत असतात आणि 6 बाय 2 फुटावरती केल्यावर आपल्याला एकरी 3630 झाडे ही पेरूची लागणार आहेत. शेतकरी मित्रांनो, अति घनदाट लागवड केल्याने आपल्याला त्यामध्ये आपण उत्पन्न देखील भरपूर प्रमाणात घेऊ शकतो आणि त्यामध्येच आपण जर अतिघनदाट पद्धतीने आंबा लागवड केली, 12 बाय 3 फुटावरती आपली कलमी जी रोपे आहेत ती लागवड केली, जो की 12ही महिने आपल्याला आंबे देणारा हा असणार आहे. एकरी आपल्याला 1210 झाडे लागत असतात. लागवड ते फळ तोडणीपर्यंत त्याचेही देखील पूर्ण मार्गदर्शन आपल्याला मिळेल. यामध्ये आपण माजल्याची शेती करत असतो, म्हणजेच कमी जागेत जास्त उत्पन्न आपण घेत असतो. यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची रोपे उपलब्ध आहेत. ॲपल बोर, आंबा, लिंबू, सुपर गोल्डन सीताफळ, जांभूळ, काळा, सफेद, एव्होकाडो, ड्रॅगन फ्रूट, नारळ, मोहगणी, काजू, सफरचंद, चिंच असे अनेक प्रकारचे देशी विदेशी फळझाडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. अगदी संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे. आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीने मिश्र फळबाग लागवड ते काढणीपर्यंत सर्व कामे मजुरासहित विक्रीपर्यंत मार्गदर्शन केले जाते. शेतकरी मित्रांनो, आपण यामध्ये झेन आंब्याची लागवड करत आहोत, जो की 12ही महिने आपल्याला आंबा हे झाडाला दिसत असतो. यामध्ये आपण जपानी झेन आंबा व त्याची माहिती बघणार आहोत. वर्षातून हा आंबा 2 ते 3 वेळा येत असतो. लागवड अंतर 12 बाय 3 फूट असते. एकरी 1210 झाडं बसतात. 2 वर्ष आंतरपीक आपण घेऊ शकता. यामध्ये आपण पेरूची लागवड केलेली असेल तर त्यामध्ये आपण देखील लागवड ही करू शकता. व्यापारी बहार झाड वर्षाकाठी 20 किलो देत असते. यामध्ये बोन्साई पद्धतीने आपण याच्यावर प्रक्रिया करत असतो. 100% सेंद्रिय उत्पादन आपण घेत असतो. आंतरपीक फळपीक म्हणून आपण पेरू देखील यामध्ये घेऊ शकता आणि आंबा देखील घेऊ शकता. खायला गोड आणि सुवासिक असल्यामुळे याची मागणी भरपूर प्रमाणात असते. फळांचे वजन साधारणतः 200 ते 350 ग्रॅमपर्यंत
होत असतो पेरू हा. यामध्ये आपण एकरी 1210 झाडं लागवड केल्यानंतर एकरी 15 ते 20 टन उत्पन्न आपल्याला यामधून भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये कोणत्याही फळझाडाची लागवड करायची असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जो माझा नंबर आहे त्यावरती आपण मला अधिक माहितीसाठी कॉल करू शकता. संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे. बळीराजा कृषी फार्म, शिरापूर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.